ही व्यवस्था बदलेल। दिनांक 9 जुलै रोजी जय हिंद महाराष्ट्रानं उघडकीस आणलेल्या मुरुम आणि उमरगा परिसरातील अवैध धंद्यांवर आधारित बातमीचा प्रचंड प्रभाव पडला असून संपूर्ण पोलीस यंत्रणा हालचालीत आली आहे। विधानसभेत उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी थेट आवाज उठवल्यानंतर आता संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे। मटका, गुटखा, देशी विदेशी दारू आणि इतर अवैध व्यवहारांविरोधात पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत। हप्ते, राजकीय वरदहस्त आणि पोलिसांच्या संगनमतामुळेच हे अवैध व्यवहार चालू होते का, हा सवाल आता अधिकृत चौकशीचा भाग ठरलाय। स्थानिक पोलिसांवर कारवाईचे संकेत मिळू लागलेत। सामान्य नागरिकांनी यावर समाधान व्यक्त करत म्हटलंय, आम्ही आवाज दिला, जय हिंद महाराष्ट्रानं तो पोहोचवला आणि आमदार स्वामींनी थेट विधानसभेत गाजवला। आता खरेच सुजलाम सुफलाम वाटतंय। या प्रकरणात मुरुम, उमरगा, लोहारा, निलंगा भागातील काही पोलीस ठाण्यातील अधिकारी तपासाच्या चौकटीत आले। गृह विभागाकडून अधिकृत चौकशीचे आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे। सत्य पत्रकारितेचा विजय, लोकशाहीचे खरे रक्षण। दैनिक जय हिंद महाराष्ट्र, आवाज तुमचा, लढा आमचा। महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।